गुड मॉर्निंग गाईज. तर हा आहे माझा डे 4 ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. आणि आज पण मला कॉलेजला जायचं नव्हतं बिकॉज माझी प्रायव्हेट सुट्टी होती, त्यामुळे मी आज पण सुट्टी घेतली होती. आणि मग बघा मी आवरून मस्तपैकी बाल्कनीमध्ये आले आणि हा एकदम सुंदर असा व्ह्यू दिसत होता बिकॉज वरतून थोडा थोडा पाऊस पण चालू होता आणि पूर्ण ग्रीनरी वाटत होतं. त्यानंतर मग मी आले माझ्या फ्रेंडच्या घरी आणि बघा ही काल मांजर खीर खात होती आणि आज पाव खाते. मी तिला पाव देत होते आणि ती पाव खात होती. मी तिला मिरची पण दिली पण तिने मिरची नाही खाल्ली, फक्त पाव खात होती. मग त्यानंतर ती गेली झोपून आणि मला व्हायला लागलं बोर, त्यामुळे मग मी गेले होते आज एका मंदिरात. हे मंदिर आहे कात्रजच्या इथे लोकेटेड. हे मंदिर कुठलं आहे हे तुम्हाला तर आता पुढची क्लिप बघून कळणच हे मंदिर कुठले. तर हो बरोबर, हे मंदिर आहे इस्कॉन टेम्पल. आणि इथं गेल्या गेल्याच मला एक गोष्ट आवडते म्हणजे ही गाई. आपण गाईचं दर्शन घेऊन पुढं जाऊ शकतो. हे म्हणजे ही वैशिष्ट्यच आहे या मंदिराचे. त्यानंतर मग आम्ही पुढं गेलो आणि बघा आज फाउंटन वगैरे पण चालू केले होते आणि आज एवढी गर्दी पण नव्हती. एकदम मस्त व्ह्यू पण दिसत होता खालून. हे मंदिर वरती आहे त्यामुळे मग तुम्हाला स्टेजने जावं लागतं. मग मी आले वरती आणि तुम्ही इथे बघू शकता एवढं सुंदर मंदिर आणि एवढं सुंदर याचं आर्किटेक्चर केलं आहे ना, खूप छान. आपल्याला इथे बसायला कीर्तनासाठी किंवा शांततेसाठी इथे बसायला जागा पण आहे. आणि समोरच गेल्यावर इथं राधाकृष्णाची अशी भव्य मूर्ती आहे आणि त्यांना ड्रेसिंग पण खूप छान केलेलं आहे. आणि राधाकृष्णाच्या लेफ्ट साईडला इथे जगन्नाथ पुरीची पण मूर्ती आहे. म्हणजे जसं रिअलमध्ये आहे तसंच इथे पण आहे, असं सेम वाटतं. म्हणजे काही डिफरन्स एवढं वाटून येत नाही. त्याच्यानंतर ह्यांच्या राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे दाव म्हणजेच बलराम आणि कृष्णाची मूर्ती आहे. त्यानंतर मग मी घेतला इथं प्रसाद. आणि बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की इथे ह्याच मंदिराला कनेक्टेड अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे बालाजीचं मंदिर. तिथं पण आपल्याला स्टेअर्सनीच जावं लागतं. आणि वरती गेल्याच्यानंतर म्हणजे मला कळालं की आतमध्ये शूट अलाउड नाही आहे, त्यामुळे मग मी थोडंसं बाहेरनंच घेतलं. एकदम रिअल बालाजी टेम्पल आहे ना, तसंच ते पण बालाजी टेम्पल दिसतं. त्यानंतर बघा मी इथं बाहेर आले आणि ते कृष्णाची आणि विष्णूची आर्किटेक्ट केलेली वॉल पण आहे. आणि इथून बघा इथून पण व्ह्यू खूप सुंदर दिसतो. हे टेम्पलमधनं वरचा व्ह्यू आहे. आणि इथं 6 वाजताच मला चंद्र दिसत होता, त्यामुळे मी शूट केलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझा एकही दिवस बाहेर खाल्ल्याशिवाय जात नाही, त्यामुळे मग मी इथे पावभाजी खायला गेले होते. आणि हे पण मंदिर राधाकृष्णाचंच थीममध्ये होतं. बघा इथे राधाकृष्णाचा फोटो पण आहे. आणि मग त्यानंतर मी मागवलं होता गार्लिक ब्रेड. मग तिथून मम्मीचा मेसेज आला घ्यायला ये म्हणून. मग मम्मीला घ्यायला गेले आणि मम्मी पण आज ॲज युजल 5 मिनिट लेटच होते. आणि आल्या मम्मीने मला काम सांगितलं, ते म्हणजे भाजी काप. तुम्ही खूप लोकांनी मला विचारलं होतं की तू काय जेवत नाहीस का, तशीच झोपतेस का. इवन माझे फ्रेंड्स लोक जे व्लॉग्स बघतात त्यांनी पण मला विचारलं की तू जेवत नाही का, तशीच झोपून जाते का. तसं काही नाही आहे, मी फक्त दाखवत नाही, मी जेवते. आणि बघा इथे मी ताट वाढत होते. आज आमच्याकडे गरम गरम भात केला होता. आणि मग त्यानंतर मी गेले जेवण करून झोपायला. ओके बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय, सी यू सून.